आपल्यासोबत आमदार योगेश कदम आहेत। योगेश कदम जी, खरं तर मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली की मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक विशेष अधिवेशन फेब्रुवारीत बोलवलं जाणार आहे। खरं तर मागासवर्गीय आयोग आता सध्या डेटा कलेक्शन मध्ये लागला आहे। बघा, ह्या डिसेंबरच्या आपल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मागासवर्गीय आयोगासाठी 360 कोटी हे फक्त मराठा समाजाचा आर्थिक सर्वे करण्यासाठी तरतूद केली गेलेली आहे। अर्थ ह्याचा समजून घ्या, जोपर्यंत मराठा समाज हा मागासलेला आहे हे आपण जोपर्यंत सिद्ध करत नाही तोपर्यंत आपण मराठा समाजाला 50% जास्त आपण आरक्षण टक्कावाढ आपण देऊ शकत नाही। आणि ही बाब लक्षात आल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन तेच होते, जेव्हा आरक्षण रद्द केलं तर सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं होतं की मराठा समाज हा मागासलेला दिसत नाही आणि तो निदर्शनात सुप्रीम कोर्टाच्या आणून द्यायचा असेल तर तुम्हाला मागासवर्गीय आयोगाच्याकडनं सर्वे करून घेणं अपेक्षित होतं। जो महत्त्वाचा निर्णय ह्या अधिवेशनामध्ये झाला त्याची आर्थिक तरतूद झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये हा सर्वे पूर्ण होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्या डेटाच्या आधारावरती मराठा समाजाला विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्री मोदींनी 24 डिसेंबरची डेडलाईन आता जरंगे पाटलांनी दिले। सातत्याने डेडलाईन्स ज्या आहेत त्या जरंगे पाटलांकडनं दिल्या जातात। 24 डिसेंबरला जर आरक्षण दिलं नाही तर मुंबईत येऊन आम्ही चक्काजाम करू म्हणून त्यांनी तुम्हाला आव्हान डेडलाईन देत असताना माझ्यासारख्या एका तरुणाला त्यांच्याकडे एकच प्रश्न आहे की तुम्ही 24 तारीख डेडलाईन देताय, तुम्ही कायद्यामध्ये कसं टिकवणार? तुम्ही जी मागणी करताय ती कायद्यामध्ये टिकणारी कशी आहे हे तरी आम्हाला समजावून सांगा। त्यांच्या टीम बघा, मी मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य आहे। ज्यावेळेला आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी जेव्हा त्यांना निमंत्रण दिलं तेव्हा आम्ही त्यांना हाच प्रश्न विचारला की तुम्ही जे सजेस्ट करताय की सरसकट कुणबी प्रमाणपत्र तुम्ही सगळ्यांना द्या, दाखले हे तुम्ही सगळ्यांना द्या, हे कायद्यात टिकणार नाही हे तर आपण त्यांना त्याविषयी सिद्ध करून दाखवलं होतं, परंतु त्यांच्या बाजूने त्याच्यावरती कुठलाही कायदेशीर तोडगा दिला गेला नव्हता। म्हणून भावनिक आवाहन करण्यापेक्षा आपण समजून घेतलं पाहिजे। आणि बघा, 24 डिसेंबर काय आणि फेब्रुवारी महिना काय, 2 महिने आपण इतके वर्ष 1980 पासून आपण संघर्ष करतोय, मराठा समाज हा संघर्ष करतोय। 2 महिने आपण अजून विश्वास ठेवून बघा ना, आम्ही सरकारमध्ये असणार आहोत, सरकार आमचं सप्टेंबरपर्यंत ही आमची टर्म आहे, त्यामुळे आम्हाला काही जानेवारीमध्ये निवडणुकीला सामोरं जातोय आणि फेब्रुवारीमध्ये आम्ही शब्द देतो असं तर कुठला भाग नाही, हे कुठलं राजकारण नाही ना, आम्ही सत्तेमध्ये असणार आहोत, आम्ही इथेच असणार आहोत, तेव्हा आपण नक्की चर्चा करू ना। शेवटचा प्रश्न, तुम्ही कोकणातून आमदारकीचं नेतृत्व करतात। कोकणात मराठा आणि ओबीसी हा वाद जटिल आहे। खरं तर जे कोकणातील मराठा आहेत ते ओबीसीमधनं आरक्षण घेण्यास नकार देणार असे तुमचेच वडील रामदास कदम यांनी वक्तव्य केलेलं होतं। त्या बाबतीकडे कसं पाहता? मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळणार की कुणब्यांमधनं ओबीसीमधनं आरक्षण? नाही बघा, नाही, मुख्यमंत्री मोदींनी आता जाहीर देखील केले ना की कुठल्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल। मग आता हे कुणबी दाखले दिलेत ते आता रद्द केले जातील का? नाही, बघा, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडता आहेत ज्यांना हवं असेल ते दाखले घेतील आणि ते ओबीसी मध्ये त्यांचं आरक्षण करून घेतील, म्हणजे ओबीसी म्हणून त्यांना स्वतंत्र दाखले घेतील। परंतु ज्यांचं कुणबी कुठल्याही ब्लड रिलेशनमध्ये कोणी आढळत नाही, ज्यांचे पुरावे आढळत नाही आहेत, त्यांना मराठा समाजाच्या म्हणून मराठा आरक्षण म्हणून त्यांना आरक्षण मिळणार आहे, जे वेगळं असणार। ते कशा पद्धतीने क्युरेटिव्ह पिटिशनच्या संदर्भात काही अधिकचित तरतूद आहे? बघा, त्याच्यामध्ये नाही, क्युरेटिव्ह पिटिशन आपण का दाखल केली आहे, त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने असंच म्हटलं होतं, ज्यावेळेला आरक्षण रद्द झालं प्रमुख त्यांचं असं म्हणणं होतं की मराठा समाज हा मागासला नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आलं होतं आणि म्हणून आपल्याला सरकार म्हणून मराठा समाज हा कसा मागासला आहे हे सिद्ध करून दाखवणं गरजेचं आहे आणि त्याकरता आजचं 360 कोटी जी तरतूद मागासवर्गीय आयोगामध्ये आपण जी केलेली आहे तो त्यासाठी आपण केलेली आहे। क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा आपली बाजू मांडत असताना जर का ती बाजू मांडली गेली तर म्हणजे ती संधी मिळाली तर मराठा समाज हा कसा मागासला आहे हे कागदावरती आम्ही सिद्ध करून दाखवू आणि मराठा समाजाला आम्ही आरक्षण घेऊ। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते आमदार योगेश कदम जे कोकणातून प्रतिनिधित्व करतात। खरं तर मुख्यमंत्र्यांनी 360 कोटी रुपये जे आहे ती मागासवर्गीय आयोगासाठी तरतूद केलेली आहे। मागासवर्गीय आयोगाचं आता काम पुढे असणार की संपूर्ण मराठा समाजाला मागासलेपण जे आहेत ते सिद्ध करून दाखवायचं आणि त्याकरता घोषणा देखील संपूर्ण सभागृहात झालेली आणि सभागृहातून सर्व सत्ताधारी आणि विरोधक जे आमदार आहेत ते एक एक करून बाहेर पडताना सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। विरोधी पक्षातील जेवढे काही जे नेते मंडळी आणि आमदार आहेत ते सर्वजण आपली मत जी आहेत, प्रतिक्रिया जी आहेत ती माध्यमांसमोर नोंदवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण मराठा आरक्षणाच्या संदर्भातली एक चर्चा जी आहे ती आता सभागृहात घडताना पाहायला मिळते। परंतु जो 24 डिसेंबरचा डेडलाईन जो आहे तो मनोज जरंगे पाटील यांनी दिलेला आहे, तो 24 डिसेंबरचा डेडलाईन हे सरकार पाळणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की 24 डिसेंबर नंतर आम्ही मुंबईत येऊन थेट आंदोलन करू असा इशारा जो आहे तो मनोज जरंगे पाटील यांनी केलेला होता। त्यामुळे 24
डिसेंबरला सरकारचं शिष्टमंडळ जाऊन पुन्हा मनोज जरांगे पाटलांना भेटणार का? कोणती बातचीत या दोन्ही गटांकडनं केली जाणार, अर्थात सरकार आणि मनोज जरांगे पाटील, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.